नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. विटा नगरपालिकेची निवडणूक जशी जवळ येईल तशा अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. युती राज्यात असली तरी स्थानिक राजकारणात ती पाळली जात नाही. विटा नगरपालिकेत भाजपमध्ये असलेले अनिल बाबर यांनी बाबर गटाशी जुळवून घेतले होते, परंतु राज्याबरोबर मतदारसंघात अनेक घडामोडी घडल्या. आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये आमदार झाले आणि मतदारसंघात वैभव पाटील यांनी आपला सगळा गट भाजपात नेला. पाटील गट भाजपमध्ये आल्यावर मात्र अनिल बाबर यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यांची बाबर गटाशी असलेली सलगी अनेकांनी पाहिली होती, पण आता मात्र त्यांनी थेट पत्रक काढूनच आपण प्रामाणिकपणे भाजपमध्ये असणार असल्याचे सांगत नगरपालिकेला बाबर गटाविरुद्ध असल्याचेही सांगितले. गणपती उत्सवामध्ये आणि कार्यक्रमामध्ये त्यांचे माजी आमदार सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्याबरोबर अनेक फोटो व्हायरल झाले होते. त्यांनी पाटील गटाबरोबर जुळवून घेतल्याचे अगोदरच दिसत होते, पण आता मात्र पत्रक काढूनच ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे सांगत माझे जर काम चांगले असेल तर सर्वसामान्यांना आवडले असेल तर मला निवडून द्या अशी भावनिक साधही त्यांनी घातल्याचे दिसले. विटा नगरपालिकेत पाटील गट मजबूत आहे, पण अनिल बाबर हे सुरुवातीला बाबर गटाकडे होते, पण आता बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे ते पाटील गटाबरोबर असणार आहेत. त्यामुळे बाबर आणि पाटील गटातील चुरशी वाढणार आहे. सामान्य जनतेबरोबर कायम राहणारे अनिल बाबर हे हमखास निवडून येणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत त्याचा फायदा पाटील गटाला होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.